नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ओके स्टडी हब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र हो, आज झालेला कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 या पेपरच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण पाहणार आहोत। तर आपण आज घेतलेला विषय आहे तो आहे भूगोल। बघूयात भूगोलच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे। तर प्रश्न क्रमांक 1 बघूयात। तर पेपर सेट ए मधील 11व्या क्रमांकाचा प्रश्न होता। महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा ह्या प्रकारचा प्रश्न विचारला होता। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 फोंडा घाट, कोल्हापूर पणजी, माळशेज घाट, ठाणे अहमदनगर, त्यानंतर हनुमंते घाट, कोल्हापूर कुडाळ आणि थळ घाट, मुंबई नाशिक। या प्रश्नांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे कृपा करून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात। शंभू महादेव डोंगर रांग डॅश डॅश नद्यांच्या दरम्यान आहे। कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमा आणि कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा। तर बघा, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते। ठीक आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने आणि तांबे आढळते हा पर्याय क्रमांक बरोबर आहे। त्यानंतर ब मध्ये बघा, स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, हे सुद्धा विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा, रूपांतरित खडकात आभ्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न पेपर ए सेट मधील 14व्या क्रमांकाचा प्रश्न विचारलेला होता। खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बघा, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे। भीमा नदीचे स्वतंत्र खोरे महाराष्ट्रात नाही, तर हे चुकीचं आहे। म्हणून विधान क्रमांक ब बघा, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, तर हे विधान बरोबर आहे। त्यानंतर मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, तर कृष्णेची उपनदी नाही। त्यानंतर सिंदफणा ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, तर हे सुद्धा चुकीचं विधान आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर येईल। पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते हे विधान बरोबर विधान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2। चला विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पुढचा प्रश्न बघूयात। महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश होते। अनुक्रमे विचारलेला आहे। अनुक्रमे 1960 आणि 1920 मध्ये 2020 मध्ये त्यांची संख्या किती झालेली आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2। ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर असेल कृपा करून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ओके, पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा हा सुद्धा प्रश्न बघा, खूप सोप्या प्रकारचा प्रश्न आहे। भरपूरशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलेलं असेल असं मी अपेक्षा करतो। बघा, काळी कापसाची मृदा कुठे आढळते? तर बघा, हे महाराष्ट्रात पठारी प्रदेशामध्ये आढळते। त्यानंतर बघा, जांभी मृदा कुठे आढळते? जांभी मृदा आढळते कोकण प्रदेश। त्यानंतर तांबडी मृदा जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये आढळते आणि भरड उथळ मृदा ही सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आढळते। म्हणून या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात। कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? ठीक आहे, कोणत्या 2 दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? हा सुद्धा वन लाइनर प्रश्न आहे
आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18 आहे, पेपर सेट आहे ए. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लू वारे. आता काही जणांचं कन्फ्युजन होतं की लू आणि कालबैसाखी, तर आता या दोनपैकी आयोग काय उत्तर देतं? सध्याच्याला तरी लू वारे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19 बघा, स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे म्हणजे काय, तर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 100 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात कोरडवाहू शेती केली जाते. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे तर फक्त ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघूयात भूगोलचा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20, पेपर सेट ए. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे अ, ब आणि ड. काय आहे? अ, ब आणि ड. ठीक आहे, हे तीनही पर्याय बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे भरपूर असे प्रश्न आपल्या संभाव्य उत्तर पत्रिकेनुसार येत असतील, कृपा करून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.